भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, SNS न्यूज चैनल में आप सबका स्वागत है। आज 8 अप्रैल 2024 के सोमवार के दिन कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले इनका भंडारा जिला दौरा है। उनका यह दौरा जवाहरनगर पेट्रोल पंप थाना से शुरू हुआ, जब कांग्रेस कार्यकर्ताओं ने उनका गाजे बाजे के साथ किया स्वागत। इस दौरान SNS न्यूज चैनल के विदर्भ हेड सर जाफरी ने नाना पटोले इनसे किए एक सवाल। आइए दिखाते हैं विदर्भ हेड सर जाफरी की ये रिपोर्ट। भाजपने आमच्याच पक्षाच्या एका माजी खासदाराला वरिष्ठ नेत्याला सोमय्याला जे सांगितले हे सिद्ध झालेलं आहे की या पद्धतीच्या बातम्या पेरायच्या आणि जनतेच्या जे मूळ प्रश्न आहेत, महागाई होती, बेरोजगारी होती, शेतकऱ्यांचे प्रश्न होते, गरिबांचे प्रश्न होते, या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष कसं करता येईल आणि मीडियामध्ये त्याच बातम्या कशा चालवता येईल याचा प्रयत्न भाजपने गेल्या 5 वर्ष केलेला आहे। आणि आता तोच सोमय्या आता आपलं वस्तुस्थिती खरी सांगता येत नाही, त्यामुळे भाजपचा असली चेहरा हा जनतेच्या समोर आलेला आहे। राजकीय घरनीती म्हणून त्यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप केले अशीही कबुली केली सोमय्यांनी यावेळी दिली। बरोबर आहे ना, त्यांना ज्या पद्धतीनं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये त्या पद्धतीचं विष घालवायचं काम सोमय्याकडे दिलं गेलेलं होतं। आपलं वाक्य आपल्याला माध्यमाच्या माध्यमातून ऐकायला मिळतं आहे, भाजपची निष्ठा काय आहे की खालच्या पातळीवर ते जाऊ शकतात, ते त्याचं एक मोठं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आपण वंचितला जे आहे आणि त्याचे प्रस्ताव दिल्लीला पाठवण्याची घोषणा केली होती, त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी वराती मागून घोडे असं वक्तव्य केलं। आता मला त्यांच्यावर काही प्रतिक्रिया द्यायची नाही, आता तो विषय बोलत, त्यामुळे आता प्रतिक्रिया मी द्यायचं हे काय बरोबर नाही। जे काय होतं मी स्वतः पुण्यात जाऊन बोललेलो होतो, 4 दिवसाच्या ज्या दिवशी फॉर्म भरायचं शेवटच्या दिवशी त्या दिवशी बोललो होतो, काल विड्रॉल झालं, काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे। पण मतविभाजन करून भाजपला फायदा होणार नाही याची काळजी घेतली जावी, एवढंच आमचं आव्हान आहे। जे मनसेचे मेळावे आहे तर राज ठाकरे उद्या भूमिका स्पष्ट करणार आहे। भाजपला राज ठाकरे पाठिंबा देण्याची घोषणा करून म्हटलं, त्यावर फडणवीसांनी मनसेनं मोदींना पाठिंबा द्यावा असं म्हटलं। मला त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही। चित्रवाग यांनी गोंदियामध्ये तुमच्यावर व्यक्तिगत खालच्या स्तरावर टीका केली। ही आमची ताई आहे, आता ताईने कसं वागावं तो त्यांचा प्रश्न आहे। एक महिलेवर काही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही, ती आमची संस्कृती पण नाही। महायुतीतर्फे आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री CM योगी यांची सभा आहे। BJP तर्फे मोठ्या मोठ्या नेत्यांच्या यंदा इलेक्शनमध्ये प्रचार सभा होत आहेत, काय सांगणार आहे? भाजप किती घाबरलेली आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसते आहे। म्हणजे यांना तर एवढी गरमी होती की यांना असं वाटत होतं की आम्हाला अमरपट्टा प्राप्त झालेला आहे आणि आता आम्ही जे काही पाप करू तरी लोक आम्हाला मान्य करतील। ही भारतातली लोकशाही आहे आणि लोकशाही किती मजबूत आहे, की ठोकशाहीच्या विरोधात त्या तानाशाच्या विरोधात किती मजबूतीनं पुढे येऊ शकते हे आता या निवडणुकीमध्ये त्यांना पाहायला मिळते आहे। आणि म्हणून या पक्षातले लोक तोडा, त्या पक्षातले लोक तोडा, असं करून कसं तरी आपलं धड सजवण्याचं एक अयशस्वी प्रयत्न भाजप करताना आपण पाहतो आहे। आज त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्याच्यामुळे देशभरातले त्यांचे कुठले नेते असतील त्यांना प्रचारासाठी इथं आणणं हे त्यांचं काम सुरू झालेलं आहे। त्याच्यामुळे ते आज किती कोणते नेते आले तरी त्याचा परिणाम
महाराष्ट्रामध्ये होणार नाही, विशेषतः विदर्भात होणार नाही. पहिल्या टप्प्यातल्या 5ही लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत की 5ही ठिकाणी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आता हे किती यांनी आदळआपट केलं आणि नेते आणलेत आणि काहीही स्टेटमेंट केलं तर यांच्यावर भरोसा काय करणार. यांची गॅरंटी म्हणजे आता मोदी सरकारची वापसी, हीच गॅरंटी आता यांची आहे. आणि काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा परवा जाहीर केला तो या देशातल्या गरीब लोकांसाठी, या देशातल्या शेतकऱ्यांसाठी, या देशातल्या बेरोजगारांसाठी आणि महिलांना सक्षमी करण्यासाठी आणि जनगणना करून या देशातल्या बहुजनांना न्याय देण्यासाठी जो जाहीरनामा काँग्रेसने दिला आणि ही काँग्रेसची गॅरंटी आहे आणि महाविकास आघाडीची आणि इंडिया आघाडीची गॅरंटी आहे आणि या गॅरंटीला ते घाबरलेले आहेत असं चित्र आपण पाहतो. हमने शुरुआत में कहा कि लोग अपने देश की लोकतांत्रिक व्यवस्था खत्म करने का काम भाजपा ने किया. कोई मीडिया अगर ये सरकार के और सरकार के नुमाइंदे के विरोध में अगर कोई बात रखता है जो उसका काम है वो रखेगा, उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे. यही बात आज मोदी सरकार में देखने मिलती है, बीजेपी की सरकार में देखने मिलती है. जैसे अंग्रेज के ज़माने में इसी महाराष्ट्र में लोकमान्य तिलक ने उस समय लिखा था, नेशनल पेपर का उनका, उस समय लिखा था कि जब अंग्रेजों ने किसानों के ऊपर टैक्स लगाया था तो लोकमान्य तिलक ने लिखा था कि सरकार का दिमाग घूम गया क्या है. तो लोकमान्य तिलक का प्रेस भी जब्ती कर लिया और लोकमान्य तिलक को भी जेल में डाला. हम समझते हैं कि देश में अब लोकतंत्र है, लेकिन बीजेपी के इसमें लोकतंत्र नहीं है. उनका दबाव प्रशासन के ऊपर है और जो भी सच्ची बात रखेगा उसके ऊपर कार्रवाई करने की भूमिका रखेंगे. लेकिन हम आपके साथ हैं, जो सच्चाई रखने वाले के साथ हम हैं. हम एसपी से खुद बात करेंगे और इस तरह से झूठे केस में सच्चे पत्रकारों को अंदर नहीं कर सकेंगे, ये उसका वादा हम कोर्ट में भी आपके साथ रहेंगे और हम आपको कोर्ट की लड़ाई में बिल्कुल आपके साथ हैं. सेवक